हरे राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि हरे हरे राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे राम हरे राम कृष्ण हरे राम हरे राम कृष्ण 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 हरे हरि सुख भारे वो सागरे सुख जाने वो सागरे सुख झाले वो सागरे पहाड़ों सुख झाले वो सागरे सुख झाले वो सागरे सुख झाले वो सागरे पहाता लोकने सुख झाले वो सागरे सुख झाले वो सागरे सुख झाले वो सागरे पहाता लोकने सुख झाले वो सागरे सुख झाले वो सागरे सुख झाले वो सागरे तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा बहुत सुकृताची गोरी म्हणून विठ्ठली आवली म्हणून विठ्ठली आवली म्हणून विठ्ठली आवली बहुत सुकृताची गोरी म्हणून विठ्ठली आवली विठ्ठली आवली विठ्ठली आवडी तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा
विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बापर तुम्हारी जीवन बापर तुम्हारी जीवन बापर तुम्हारी जीवन हाथी आदर बापर तुमा देवी वर बापर तुमा देवी वर बापर तुमा देवी सर्व सुखाचे आगर बापर तुमा देवी वर बापर तुमा देवी वर बापर तुमा देवी वर सर्व सुखाचे आगर बापर तुमा देवी वर बापर तुमा देवी वर बापर तुमा देवी वर तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा 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 तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा कृष्ण हरि जय राम 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 कृष्ण हरि कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि वरी सागिरी भगवान वरी सागिरी समचरण दृष्टि विठेवरी सागिरी समचरण दृष्टि विठेवरी सागिरी समाज हरि वृत्ति राहु समाज हरि वृत्ति राहु समाज हरि वृत्ति राहु मचरण दृष्टि विठेवरी सागिरी मचरण दृष्टि विठेवरी सागिरी मचरण दृष्टि विठेवरी सागिरी मचरण दृष्टि विठेवरी सागिरी समाज हरि वृत्ति राहु समाज हरि वृत्ति राहु समाज हरि वृत्ति राहु न लगे माइक पदार्थ न लगे माइक पदार्थ न लगे माइक पदार्थ न लगे माइक पदार्थ माज अर्चन को देवा माज अर्चन को देव माज अर्चन को देव ब्रह्मादिक पदे दुखाधीशुरम ब्रह्मादिक पदे दुखा
दुःखाची शिराणी ब्रह्मादि पदे दुःखाची शिराणी पदे दुःखाची शिराणी दूषित जनी जलो देते दूषित जनी जलो दे दूषित जनी जलो दे हानिक न लगे माईक पदा 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 इथे माझे अर्थ नको देवा इथे माझे अर्थ नको दे इथे माझे अर्थ नको देवा तुका म्हणे त्याचे कळल्या भावर्म म्हणे त्याचे कळल्या भावर्म तुका म्हणे त्याचे कळल्या भावर्म म्हणे आचे कळल्या भावर्म जे कर्म धर्म नाशिवंत जे कर्म धर्म नाशिवंत जे कर्म धर्म नाशिवंत तुका म्हणे त्यांचे कळल्या भावर्म म्हणे त्याचे कळल्या भावर्म तुका म्हणे त्याचे कळल्या भावर्म म्हणे त्याचे कळल्या भावर्म जे कर्म धर्म नाशिवंत जे कर्म धर्म नाशिवंत जे कर्म धर्म नाशिवंत हानिक न लगे माईक पदा लगे माईक पदा हानिक न लगे माईक पदा पदा माझे अर्थ नको देवा माझे अर्थ नको देवा माझे अर्थ नको देवा कुमार कुमार विठोबार कुमाई हे ये विठोबार कुमाई हे विठोबार कुमाई हे विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार समचरणदृष्टी विटेवरी साजिरी समचरणदृष्टी विटेवरी साजिरी तेथे माझे हरी वृत्ती राहू अनेक न लगे माईक पदार्थ तेथे माझे अर्थ नको देवा ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी तेथे दुष्टित जमी जडो देसी अनेक न लगे माईक पदार्थ तेथे माझे अर्थ नको देवा तुका म्हणे त्यांचे कळल्या महावर्म तुका म्हणे त्यांचे कळल्या महावर्म जे जे कर्म धर्म नाशवंत अनेक न लगे माईक पदार्थ तेथे माझे अर्थ नको देवा पांडुरंगा करू प्रथम नमन करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन करू प्रथम नमन दुसरे चरण संतातिया दुसरे चरण संतातिया दुसरे चरण संतातिया संत कृपादाने कसे बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका घ्यावी घ्यावी माझी सेवा जाना दुर्बळाची देवा
दुर्बळाची देवा घ्यावी घ्यावी माझी सेवा दीन दुर्बळाची देवा दीन दुर्बळाची देवा दीन दुर्बळाची देवा घ्यावी घ्यावी माझी सेवा 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 दीन दुर्बळाची देवा दीन दुर्बळाची देवा घ्यावी घ्यावी माझी सेवा दीन दुर्बळाची देवा दीन दुर्बळाची देवा दीन दुर्बळाची देवा समचरण दृष्टी विटेवरी साजिरी तेथे माझे हरी वृत्ती राहो अनेक न लगे माईक पदार्थ तेथे माझे अर्थ नको देवा अकारण करुणावरुणालय भक्तवांछा कल्पतरू अनंत कृपा सिंधू अखिल कोटी ब्रह्मांड नायक रुक्मिणी प्राणसंजीवन श्री पंढरीनाथ यांच्या पावन सन्निधीमध्ये यांच्या पादस्पर्शाच्या ठिकाणी आपण या ठिकाणी येऊन उपस्थित आहोत. आपलं फार मोठं भाग्य आहे. आज आपण जिथं उभारलेलो आहोत ना तिथं आजच्याच दिवशी कधीतरी ज्ञानोबाराय उभारलेले आहेत. बरं, आपण ज्या ठिकाणी उभारलेलो आहोत आजच्याच दिवशी कधीतरी नामदेवराय उभारलेले आहेत. याच ठिकाणी उभं राहून नामदेवरायांनी कीर्तन केलं असावं आणि याच ठिकाणी पांडुरंग परमात्मा नामदेवरायाच्या कीर्तनात नाचली असावी. अशा पवित्र असणाऱ्या स्थानावर आपण उपस्थित आहोत. आपल्या सर्व परिवाराला पांडुरंगाच्या चरणाजवळ येता आलं याचं दुसरं तिसरं काही कारण नाही. फक्त आणि फक्त भाऊसाहेब महाराज खरवळकरांची नितांत आपल्यावर असलेली कृपा आहे. का हो, आपली पात्रता तरी आहे का आपण इथं येऊन उभं राहू? पांडुरंग परमात्म्याला मला असं विचारावं वाटतं, पांडुरंगा नेमकं काय माझ्याकडं बघितलं? माझ्या कीर्तनाकडं तरी काय बघितलं देवा? बघत असताना टाळ मृदंग पूर्वेकडे, माझे गाणे पश्चिमेकडे, तरीसुद्धा देवा इथं उभं केलं ना. काय आमच्याकडे योग्यता आहे? आज इतका मोठा लाभ आहे. आजच्या लाभाविषयी मला माझ्या शब्दात व्यक्त होता येत नाही, पण तुकोबाराय बोलतात, आजीची या लाभा ब्रह्मांड ठेंगणे. आजच्या लाभाला ब्रह्मांडसुद्धा ठेंगणं व्हावं असा लाभ देवाने आपल्याला उपलब्ध करून दिला आहे. कितीतरी अंतकरणामध्ये सुख झालेलं आहे, कितीतरी प्रेम वसंडून वाहत आहे. या पांडुरंग परमात्म्याच्या चरणावर ही सेवा समर्पित करण्यासाठी आपल्याकडे एवढी काही शब्द दरिद्री आपण असणारे, परंतु ज्ञानोबाराय तुकोबारायांच्या हाताला धरायचं, तुकोबारायांच्या या अभंगाच्या असणारा आश्रय धारण करायचा आणि पुढं जायचं. हे तुकोबारायांचे अक्षरच देवाच्या गाभाऱ्यापर्यंत आपल्याला घेऊन जाणार आहेत. त्यामुळे या तुकोबारायांच्या अक्षराचं आपल्याला चिंतन करायचं. तसं पाहायला गेलं तर चिंतन करण्या एवढी माझ्यामध्ये ऐपत नाही. वाचोनी पढे नावाची ना सेवा ही घडे स्वामीची. मज ऐसी या ग्रंथाची योग्यता की असे ज्ञानोबाराय म्हणतात, पण मला असं म्हणावं लागतं, मज ऐसी या कीर्तनाची योग्यता की असे. काय मला कीर्तनाची योग्यता आहे महाराज? अनाथ अपराधी पतित आगळा, अशी माझी असणारी अवस्था.
पण काय भाऊसाहेब महाराजांना कृपा निर्माण झाली आणि भाऊसाहेब महाराजांनी हाताला धरलं. आणि जेव्हा एखादे संत हाताला धरतात ना, तेव्हा देवाला सुद्धा लळे पाळावे लागतात. तुकोबाराय बोलतात, धरी तिच्या हाती संत कृपावंत, पाळी पंढरीनाथ लळा त्यांचा. पंढरीनाथाला सुद्धा त्यांचा लळा पाळावा लागतो. त्याप्रमाणे आज भाऊसाहेब महाराजांच्या कृपेनं आपण इथं उपस्थित आहोत. आजची ही सेवा प्राप्त होण्यामागं फक्त माझं पुण्य उभं राहिलेलं नाही. भाऊसाहेब महाराज खरवळकर फड परंपरेमध्ये ज्यांनी ही फड परंपरा चालवली त्या व्यक्तीपासून आज जे फड परंपरेमध्ये झाडून काढता येत ना त्या व्यक्तीपर्यंतच्या सगळ्यांचं पुण्य उभं राहिलं आणि आज आपल्याला देवाच्या समोर इथं उभं राहतं. या कीर्तन सेवेसाठी जरी मी इथं कळसासारखा डोलायमान उभा दिसत असलो तरीसुद्धा या कळसाला उभं करत असताना या मंदिराच्या पायामध्ये कितीतरी शिळा सेवा करून पडलेल्या आहेत आणि त्या शिळेच्या जोरावर असणारा हा कळस डोलताना दिसतो. लोकांना कळसाचं कौतुक असतं, पण याच्या ठिकाणी इथं उभं राहण्याच्या अगोदर किती जणांचं पुण्यपणाला लागले. आमचे विनेकरी महाराज 3 वाजता उठून काकडा चालू करतात, त्यांचं पुण्य आज इथं उभं राहिलो आपण. आमच्या वारकरी जे भाऊसाहेब महाराज खरवळकर दिंडीमध्ये चालतात, भाऊसाहेब महाराजांचा पताका घेऊन चालतात, त्या वारकऱ्याची पुण्य आहे. आमच्या आजी ज्या दररोज भाऊसाहेब महाराजाच्या समाधीची सेवा करतात त्यांचं असणारं हे पुण्य आहे. सद्गुरू श्री शास्त्री बाबाचं हे पुण्य आहे. खरवळकर फड परंपरेमध्ये साळबा पाटील माऊलीपर्यंतच्या आमच्या सगळ्या कुटुंबाचं हे पुण्य आहे आणि तुम्हा सर्वांचा आशीर्वाद या ठिकाणी मला उभं करण्यासाठी प्रवृत्त झाल्यामुळं देवालाही वाटलं नव्हतं मला इथं उभं करावं, परंतु तुम्हा सर्वांचं प्रेम या ठिकाणी उभं करण्यासाठी पाठीमागं आशीर्वाद रूपाने आलं आणि त्यामुळे मी इथं उभं राहिलेलो आहे. माझ्यामध्ये ते योग्यता नाही, एरवी तरी मी मूर्खू, जरी झालो अविवेकू, तरी संत कृपा दीपकू सजवळू असे. या तुम्हा सर्वांच्या कृपेनं या ठिकाणी उभं राहता आलं. आपल्या सगळ्यांना असं देवाला म्हणावं लागेल, तुका म्हणे देवा आजी सफळ झाली सेवा. आज आमची सेवा सफळ झाली. हे सफळ झालेली सेवा तुकोबारायांच्या शब्दाच्या द्वारे पांडुरंग परमात्म्याला समर्पित करायची आहे. त्यामुळं जगद्गुरू तुकोबारायांच्या गाथेतील पहिल्याच क्रमांकाचा अभंग सेवेसाठी निवडलेला आहे. आता 1-1.5 महिना 2 महिने झालं कीर्तन सेवेला उभारलोच नाही. महेश महाराज माकणीकर आपल्या सगळ्यांना माहितीच आहेत. त्यांची प्रकृती अस्वस्थ असल्यामुळे शेवटचं कीर्तन आपले केहाळकर मठातले आलेत बघा बाबा, त्यांच्याच इथं 9 तारखेला झालं बाबा आपल्या इथं कीर्तन. त्याच्यानंतर कीर्तन वगैरे काही नाही आणि 1-1.5 महिन्याचा कीर्तनाला असणारी विश्रांतीच दिली होती. होत्या त्या कीर्तनाच्या तारखा रद्द केल्या. त्या तारखा रद्द केल्यामुळं बऱ्याच जणाला माझा राग आला असेल, क्षमा करा. परंतु त्या तारखा रद्द केल्या. पांडुरंग परमात्म्याला असं वाटलं असेल याने महिनाभर सेवा नाही न केल्या, मग या महिनाभर सेवेचं असणारं पुण्य एकत्रित करावं आणि त्याला एकच सेवा द्यावी. आपल्याकडे एक म्हण आहे बघा, सौ सोनार की एक लोहार की. तिकडे इथून बाहेर केलेल्या 100 सेवा आणि इथं 1 सेवा केलेली बरोबर आहे महाराज. महेश महाराजांच्या सानिध्यामध्ये राहून तिथं काही सेवा करण्याचा योग आला आणि मारुती बाबांना उज्ज्वलानंद बाबांना वाटलं असेल आमच्या लेकराजवळ थांबलाय म्हणून त्यांनी असणारी ही सेवा मला प्रस्तुत केली असेल. त्यामुळं मारुती बाबांच्या उज्ज्वलानंद बाबांच्या खरवळकर महाराजांच्या चरणी नतमस्तक होतो, सेवेकडं ओळतो. प्रस्तुत अभंगामध्ये जगद्गुरू तुकोबाराय बोलत आहेत. तुकाराम महाराज आजच्या अभंगामध्ये, अभंग लहानच आहे, गाथेच्या पहिल्याच क्रमांकाचा आहे, पण हा अभंग असणारा पूर्ण गाथेचं बीज आहे, बीज. आणि हा बीज असणारा अभंग पूर्ण गाथारूपी वृक्षाला निर्माण करण्याचं सामर्थ्य ठेवतो. हा अभंग म्हणजे साधारण नाही, तर हा अभंग म्हणजे सूत्र आहे. आणि सूत्राची व्याख्या मला आता तुम्हाला सांगायची आहे. पाठ केलंय म्हणलं सांगावं लागेल, पण ते लक्षात येणार नाही तरीसुद्धा सांगून जातो. कारण पांडुरंगाच्या समोर उभं राहून जरी तुमच्या काही लक्षात आलं नाही तरी त्याच्या सगळं लक्षात येते आणि त्याने लक्षात येण्याची कृपा करावी म्हणून हे त्याच्या पुढं बोलायचं आहे. अल्पाक्षरम असंदिग्धम सारवत विश्वतोमुखम असतो भमनवद्यंच सूत्रम सूत्रो विदो विदुहू. हे सूत्राची व्याख्या आहे. अल्पाक्षर असणारं लहान अक्षराने आहे, असंदिग्ध आहे, विश्वतोमुख आहे. आता विस्तार न करता पुढं बोलतो,
असा तुकोबरायांचा सूत्रात्मक अभंग आहे. तसं पाहायला गेलं तर कान्होबा महाराज देहूकरांनी एक ओवी सांगितली होती. कान्होबा महाराज म्हटले होते, आपण जर या मंदिराच्या बाहेर जाऊन सूर्याकडं पाहिलं तर सूर्य किती मोठा दिसतो का हो? आपण पाहिल्यानंतर बचकेत बसावा एवढाच दिसतो ना. किती मोठा दिसतो होय दादा? किती मोठा असणारा सूर्य दिसतो, बचकेत बसेल एवढा हो. परंतु त्याचा प्रकाश त्रैलोक्यामध्ये सुद्धा पसरलेला असतो. म्हणून ज्ञानोबाराय म्हणतात, बिंब तरी बचकेची एवढे परी प्रकाशाशी त्रैलोक्य थोकडे, शब्दाची व्याप्ती तेने पाडी अनुभवावी. त्याचप्रमाणे शब्दाची व्याप्ती असते. तुकोबरायाच्या शब्दाची तशीच व्याप्ती आहे. तुकोबराय आजच्या अभंगाच्या द्वारे या ठिकाणी मंगल करतात आणि मंगलाचे 3 प्रकार आहेत आणि 3ही प्रकारचं मंगल आजच्या अभंगामध्ये तुकोबराय करतात. पहिलं आहे नमस्कार रूप मंगल. तुकोबराय ज्या अर्थी वृत्ती देवा तुझ्या पायापाशी ठेव म्हणतात, त्या अर्थी हे नमस्कार रूप मंगलच आहे. कारण पायाच्या ठिकाणी नमस्कार आहे. थोडंसं जरा क्लिष्ट आहे पण ऐकून घ्या, पुण्य लागल. वृत्ती असणारी पायापाशी ठेवा म्हणतात, म्हणजे या वृत्तीला पायाजवळ ठेवणं, पायाजवळ नतमस्तक करायला लावणं, हा असणारा मंगलाचा प्रकार, याला नमस्कार रूप मंगल म्हणतात. दुसरा आहे तो म्हणजे आशीर्वाद रूप मंगल. आणि आशीर्वाद रूप मंगलाची असणारी व्याख्या सांगितली जाते, आपल्या शिष्याला किंवा आपल्याला आशीर्वाद मागून घेणे. आणि तेथे माझी हरी वृत्ती राहो या शब्दाच्या द्वारे तुकोबराय वृत्ती राहू दे अशा प्रकारचा आशीर्वाद मागून घेतात. म्हणून हे आशीर्वाद रूप मंगल. आणि हे तुमची वृत्ती कुठं ठेवायची तुकोबराय? तुकोबराय सांगतात, जिथं समान चरण आणि समान दृष्टी असणारं जे पद विटेवर उभं आहे रे, त्या विटेवर उभं असणाऱ्या पदाच्या ठिकाणी आमची वृत्ती राहो, हे निर्देशक मंगल आहे. त्याला वस्तुनिर्देशक म्हणतात. समचरण दृष्टी विटेवरी साजिरी, तेथे माझी हरी वृत्ती राहो अशा प्रकारची तुकोबराय मागणी करतात. मग महाराज, इथं समचरणाच्या ठिकाणी तुमची वृत्ती ठेवण्यापेक्षा बाहेर गाडी घोड्या, आमच्या तिकडे लॉकरला मोबाईल ठेवले त्याच्या ठिकाणी वृत्ती राहू द्या ना. तुकोबराय बोलतात, हे इतर असणारे माईक आहेत म्हणतात. आणि यांची अपेक्षा मला नाही. अनेक न लगे माईक पदार्थ, तेथे माझे अर्थ नको देवा. इतर माईक पदार्थाच्या ठिकाणी माझे अर्थ नाम इच्छा ठेवू नको. मग महाराज, इथल्या इहलौकिक पदार्थ नको आहेत तुम्हाला, तर ब्रह्मादिक पद देऊ का? तुकोबराय सांगतात, देवा इहलोकातले तर नकोच नको. 5 वर्षाला बदलणारे, काही 2.5 वर्षातच, काही पहाटच बदलणारे, हे तर नकोच नको मला. मग महाराज, तुम्हाला कोणते पद पाहिजेत? ब्रह्मादिक पद पाहिजेत का? तुकोबराय सांगतात, ब्रह्मादिक पद सुद्धा नको. ब्रह्मादिक पद म्हणजे दुःखाची शिराणी आहे. ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी, ते दुष्टित जणी जोडो देशी, त्या ठिकाणी माझी वृत्ती नको. तुकोबरायांचं असं मागणं आहे. तुकोबराय अशी मागणी का करता? त्यामुळं तुकोबराय विचारतात, देवा आम्हाला त्याचं वर्म कळाले. जसं अंधार नाहीसा होण्यासाठी प्रकाश हे त्याचं वर्म आहे, तसं तुकाराम महाराज म्हणतात, या ठिकाणी असणारी माझी वृत्ती तुझ्या चरणावर ठेवण्यास मागचं मी वर्म सांगतो. ते वर्म म्हणजे हे आहे की देवा, इतर असणारे सर्व पदार्थ मिळतात ना, ते कर्माच्या द्वारे मिळतात. जे पदार्थ पारलौक्यात आहेत ते धर्माच्या द्वारे मिळतात. पण हे कर्म आणि धर्म दोन्हीही नाशवान आहेत, म्हणून दोन्हीही मला नको. अशा प्रकारे तुकोबराय आजच्या अभंगात मागणी करतायत. याचं थोडंसं विस्तारानं चिंतन करायचं आहे. त्या अगोदर आपण सर्वांनी मोठ्या प्रेमाने पांडुरंग परमात्म्याचं भजन करू. आणि भजन झाल्यानंतर थोड्या वेळासाठी आपल्याला चिंतन करायचं आहे. ऐका, आजची सेवा ही प्रस्तुत करण्याची सेवा नाहीच आहे. आजची सेवा ही सत्काराची सेवा नाहीच आहे. ही आजची सेवा पांडुरंगानं केलेल्या आपल्यावर उपकाराची सेवा आहे. त्यामुळे जेवढं आपल्या वाट्याला येईल तेवढी आपल्याला सेवा करायची आहे. मी जास्त बोलण्याचा मोह धारण करणार नाही आणि आपणही, कळालं तुम्हाला, म्हणजे सांगण्याची गरज नाही. त्यामुळं आपल्याला सेवा करायची आहे. 5 वाजेपर्यंत सेवा करायची आहे. आणि ही सेवा करत असताना पांडुरंग परमात्म्याला मी विनंती करतो, पांडुरंगा तुझी सेवा करायची, तुझ्याच चरणावर समर्पित करायची आहे. त्यामुळं माझ्या काय आता बुद्धीमध्ये दुसरं तिसरं काही नाही. जे पांडुरंग इथं बोलून घेतील तेच मी बोलणार आहे. आता एक कृपा करावी म्हणून पांडुरंगाचरणी विनंती करतो. आता कृपा भांडवल सोडी, भरी मती माझी पोदडी, करी ज्ञानपद्य जोडी थोरा माते, मग मी संसारेन तेने करीन संतांचे करणभूषणे, लेवबीन सुलक्षणे विवेकाची. एवढं बोलतो आणि आपल्या अभंगाला सेवेला सुरुवात करायची आहे. त्या अगोदर सर्वांनी मोठ्या प्रेमाने भजन करा. बोला विठ्ठल 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 विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल घाला आता बाकीचे घाला विठ्ठल 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 एकाने या हर घालण्याकरता व्यवस्थित गावा विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठला विठ्ठला
हॅलो. प्रेमानं गुदमरल्यासारखं होतंय ते आज कळालं. हरी समचरण दृष्टी विटेवरी साजिरी तेथे माझे हरी वृत्ती राहू. अनेक न लगे माईक पदार्थ तेथे माझे अर्थ नको देवा. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबराय यांचा आहे. या अभंगाच्या द्वारे जगद्गुरु तुकोबराय याच पंढरीनाथाचं चिंतन करतायत, पण नाव नाही घेतलं. आज आपलं खूप मोठं भाग्य आहे महाराज. आज आपला दिवस हा धन्य झालेला आहे. आज पंढरपुराला आपण आलो आणि आपला दिवस धन्य झाला. तुकोबरायांच्या शब्दात म्हणायचं झालं तर तुकोबराय म्हणतात, पावलो पंढरी वैकुंठ भुवन धन्य आज दिन सोन्याचा. आज सोन्याचा दिवस आहे, धन्य दिवस झालेला आहे. मलाही कळते थोडीशी जरा अव्यवस्था होईल्यासारखं वाटतंय, आवाज व्यवस्थित येत नाही. पण मला सांगा, एखादी स्त्री असणारी आपल्या नवऱ्याच्या घरी नवऱ्यासाठी राहते की सासूसाठी, भांडे बसण्यासाठी आणि घरासाठी राहते? सांगा बरं. आज आपल्या पांडुरंग परमात्मा मालकासाठी सेवा करायची आहे. त्यामुळं या गोष्टी थोड्या आपल्या भाषेमध्ये 10-20 झाल्या तरी काही हरकत नाहीत. याच्याकडे लक्ष देऊ नका. आज आपण ज्या ठिकाणी बसलेलो आहोत त्या ठिकाणी येण्यासाठी तुकोबराय म्हणतात भाग्य उजडायला पाहिजे, तेव्हा इथे येता येते. तुकाराम महाराज म्हणतात, कधी माझ्या भाग्य उजडेल आणि कधी मला पंढरपूरला जाता येईल. तुका म्हणे कई भाग्याची उजडी होईल पंढरी देखावया. पंढरपूर पाहण्यासाठी कधी माझं भाग्य उजडेल. तुकाराम महाराज म्हणतात, एखादा जर व्यक्ती मला म्हणाला ना चल पंढरपूरला, तर मी मागचा बोबाट मागची आशा काहीही न धरता त्याच्या मागं चालेल. कोणा मुखे ऐसे ऐकेन मी मात चाल तुझं पंढरीनाथ बोलावितो. मग मी न धरी आस मागील बोबाट. मी म्हणणार नाही गट बसवायचेत मला, पंढरपूरला जाणार. फक्त कुणीतरी मला म्हणावं चल पंढरपूरला. तसं पाहायला गेलं तर मला वाटलं नव्हतं, अनपेक्षित असणारी सगळी मंडळी आलीत. आम्ही पहिल्यांदा स्वयंपाक केला होता 100-200 माणसांचा, पहिल्याच पंक्तीला पार झाला. आम्हाला वाटलं होतं घट बसायचेत म्हणजे सगळ्यांचा उपवास असेल. 15 किलो शाबू भिजत घातला, चपात्याचं पीठच संपलं. म्हणजे मला काय म्हणायचं कळालं ना. सांगण्याचा उद्देश असा, पंढरपूरला येण्याची सगळ्याच्या अंतकरणामध्ये असणारी उत्सुकता असते. या पंढरपूरमध्ये नेमकं असं आहे तरी काय जे की आपण एवढं उत्सुकतेनं पंढरपूरला येतो. तुकाराम महाराज म्हणतात, या पंढरपूरमध्ये नेमकं नाही काय. कारण तुकाराम महाराज म्हणतात, एक तीर्थ नाही मी उदंड तीर्थ मी पाहिले. उदंड तीर्थ मी पाहिले, उदंड तीर्थाचा महिमा ऐकला, पण याच्यासारखं दुसरं कोणतं नाही. उदंड पाहिले उदंड ऐकिले, उदंड पाहिले उदंड ऐकिले, उदंड पाहिले उदंड ऐकिले, उदंड पाहिले उदंड ऐकिले, उदंड वर्णिले क्षेत्र महिमे, वर्णिले क्षेत्र महिमे, उदंड वर्णिले क्षेत्र महिमे, उदंड पाहिले उदंड ऐकिले, उदंड पाहिले उदंड ऐकिले, उदंड पाहिले उदंड ऐकिले, उदंड पाहिले उदंड ऐकिले, उदंड वर्णिले क्षेत्र महिमे, उदंड वर्णिले क्षेत्र महिमे, उदंड वर्णिले क्षेत्र महिमे,
उदंडवर गेलो सूत्र नाही. बघा ना, पांडुरंग परमात्म्याच्या जवळ आल्याबरोबर कीर्तन चालू करायला आणि 4:30 वाजले म्हणून मला कळायला किती योगायोग झाला. तुकोबाराय बोलतात उदंड पाहिले उदंड वर्णिले. पण खरं सांगू, तुकोबाराय सांगतात असं मी पाहिलं नाही, असं वर्णिलं नाही. ऐसे भीमातीर ऐसे चंद्रभागा ऐसे भीमातीर ऐसा विटेवर देव कोठे. असे चंद्रभागा आहे कुठं, असं भीमातीर आहे कुठं. अहो असं पंढरपूर नाही, अशी चंद्रभागा नाही, असा देव नाही. सर्व शास्त्रार्थ करणारे सगळेजण एकत्र बसले, त्यांच्यामध्ये मीटिंग झाली आणि सर्वांनी विचार केला या जगामध्ये सर्वात उत्तम तीर्थक्षेत्र आणि देव कुठं आहे. तर याचं उत्तर तुकोबाराय सांगतात ते फक्त इथं आहे. सर्वोत्तम तीर्थक्षेत्र आणि देव उत्तम तीर्थक्षेत्र शास्त्राने हा भाव निवडला शास्त्राने हा भाव निवडला. सर्वोत्तम तीर्थक्षेत्र आणि भाव सर्वोत्तम तीर्थक्षेत्र आणि भाव शास्त्राने हा भाव निवडला शास्त्राने हा भाव निवडला शास्त्राने हा भाव निवडला. सर्वात उत्तम क्षेत्र आहे, तीर्थ आहे आणि देव आहे. महाराज सर्वात उत्तम तीर्थ आहे. हो महाराज, सर्वात उत्तम तीर्थ आहे. पण या असणाऱ्या तीर्थाचं नाव तरी काय. इथं एक तीर्थ आहे, त्याचं नाव आहे तीर्थ हे चंद्रभागा महापातकाधुनी. इथं चंद्रभागा नावाचं तीर्थ आहे. का हो महाराज, हे सर्वोत्तम तीर्थ कशामुळं म्हणता. महाराजांनी सांगितलं, नामदेवरायांना विचारा, ह्या चंद्रभागेच्या या तीर्थाच्या अगोदर कुठलं तीर्थ नव्हतं. अहो परंतु गोदावरी आहे, गंगा आहे. महाराज सांगतात ही गोदावरी गंगा पुढच्या आहेत, पण अगोदर असणारी ही चंद्रभागा आहे. जेव्हा असणारी ही गोदा नव्हती, ही गंगा नव्हती, तेव्हा ही चंद्रभागा होती. जेव्हा नव्हती गोदा गंगा तेव्हा होती चंद्रभागा. ही चंद्रभागा तिच्या अगोदरपासून आहे, म्हणून सर्वोत्तम आहे. हो बरं, एवढंच नाही महाराज, या चंद्रभागेचं वर्णन करताना आपल्याला असं सांगावं लागेल, या चंद्रभागेमध्ये इथं पाप नाहीसं करण्यासाठी अनेक तीर्थ येतात. हे मी नाही सांगत, शंकराने ऋषी जवळी ऐशे शंकर सांगे ऋषी जवळी सकळ तीर्थे माझ्यान काढी सकळ तीर्थे माझ्यान काढी हे पुंडली ऐसी पंढरी म्हणजे लागती चरण करती आंघोळी तसं फडकऱ्याची पद्धत आहे, एक प्रमाण दोनदा झालं पाहिजे. पण पांडुरंगाला म्हणू, पांडुरंग आम्हाला दिलाच तुम्ही अर्धा तास, याच्या डबल कसं म्हणणार, आम्ही सिंगल म्हणून पुढे जाऊ. सांगू ना पांडुरंगाला, काय हरकत आहे. हां, सर्व तीर्थ माध्यान्नाला इथं पुंडलिकाजवळ येतात. महाराज सर्व तीर्थ जर इथं येत असतील तर नाही का हे सर्वोत्तम तीर्थ.
हे सर्वोत्तम तीर्थ आहे महाराज. एवढंच नाही, या ठिकाणी देवतासुद्धा आपलं पापनाश करण्यासाठी येतात, सगळे निर्मळ होण्यासाठी येतात. मग आणि त्यांना पेट असणारी ही पंढरी आहे, नामदेवराय सांगतात. याच्या पुढे जाऊन सांगतो महाराज, या तीर्थामध्ये स्नान केल्यानंतर पाप जातं याच्यात नवल नाही. कारण जर आपण गंगेला गेलो तर गंगेला तिथं बुडावं लागतं. ज्ञानोबाराय सांगतात, सुचित्वे सुची गंगा होय आणि पापतापही जाय, परी तीर्थ आहे बुडून एक, तिथं बुडावं लागतं गंगेत. पण या चंद्रभागेच्या ठिकाणी बुडावं लागत नाही महाराज, फक्त तिला डोळ्यानं पाहिलं तरी चंद्रभागा डोळा खनिया चंद्रभागा आवडती पातीर्थ घडली कवेळा चंद्रभागा डोळा चंद्रभागा डोळा चंद्रभागा डोळा चंद्रभागा डोळा महाराज हे असणारं, एवढं असणारं पवित्र तीर्थ आहे म्हणून सर्वोत्तम आहे. आणखी का सर्वोत्तम आहे? इतर ठिकाणच्या तीर्थामध्ये देव जातील न जातील माहिती नाही, पण माझा पंढरीनाथ खेळण्यासाठी म्हणून इथं जातो. धन्य धन्य भीमातीर चंद्रभागा सरोवर पद्मतीर्थी विठ्ठलवीर क्रीडास्थळ वेणुनाद. पांडुरंगाला खेळण्याचं ठिकाण म्हणजे चंद्रभागा आहे. किती चंद्रभागा पवित्र आहे, म्हणून हे सर्वोत्तम तीर्थ, सर्वोत्तम तीर्थ. आता विस्तार करायचा आहे मला, पण वेळ नाही म्हणून हा इथंच विषय संपवतो. सर्वोत्तम तीर्थ ही चंद्रभागा आहे. सर्वोत्तम क्षेत्र हे पंढरपूर आहे महाराज. पंढरपूर सर्वोत्तम क्षेत्र आहे का? त्याचं कारण असं आहे, जेव्हा हे चराचर नव्हतं तेव्हा हे पंढरपूर होतं. नामदेवराय सांगतात, जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर. अहो कधीही बघायचं, कुठलीही योजना आल्यानंतर जो योजना देणारा असतो तो आपल्या घरी अगोदर नेतो की लोकाला देतो? बोला होय, कसं करता तुम्ही? अगोदर घरी नेता ना. मग पांडुरंग परमात्म्याने, विष्णू परमात्म्याने जेव्हा या सृष्टीची रचना करायची ठरवली त्यावेळेला अगोदर वैकुंठ बांधायला पाहिजे होतं ना. पण महाराज त्यांनी वैकुंठ बांधलं नाही. सर्वोत्तम असणारं क्षेत्र म्हणजे पंढरपूर आधी निर्माण केलं. आधी रचिली पंढरी, मग वैकुंठ नगरी, मग पांडुरंग परमात्म्याने असणारी वैकुंठ नगरी रचली. पण अगोदर पंढरपूर, म्हणून हे सर्वोत्तम क्षेत्र असणार आहे. एवढंच नाही महाराज, तुकोबाराय नामदेवराय सांगतात, मी एक तीर्थ नाही पाहिलं, अनेक तीर्थाला गेलो. मी वाराणसी पाहिली, गया पाहिली, एवढे सगळे तीर्थ पाहिले. वाराणसी, गया पाहिली, द्वारिका. परिणय तुका पंढरीचा पंढरीचा परिणय तुका पंढरीचा पंढरीला परिणय तुका पंढरीला पंढरीला परिणय तुका पंढरीला वाराणसी गया पाहिली द्वारका वाराणसी गया पाहिली द्वारका वाराणसी गया पाहिली द्वारका गंगा पाहिली द्वारका परिणय तुका पंढरीचा पंढरीचा परिणय तुका पंढरीचा पंढरीला परिणय तुका पंढरीला पंढरीला परिणय तुका पंढरीला. तुकोबाराय बोल, नामदेवरायाने सांगितलं अनेक तीर्थ पाहिली हो, पण या पंढरीला सर येणार नाही. म्हणून हे पंढरी सर्वोत्तम क्षेत्र आहे, सर्वोत्तम क्षेत्र आहे. कारण या पंढरपुराला महाराज तीर्थ म्हणत असताना ज्ञानोबाराय सांगतात, बाप तीर्थ पंढरी आणि भूवैकुंठ महिवरी. महिवर म्हणजे या पृथ्वीवर साक्षात वैकुंठ आहे महाराज.
आणि हे वैकुंठ म्हणजे देवाने स्वतः निर्माण केलेलं आहे. आणि तुकोबारायांनी तर सांगितलं महाराज वैकुंठाची याची सर लावायची तर हे अधिक एका अक्षराने जास्त आहे. अधिक एका काय ते प्रमाण अक्षराने एका भूवैकुंठ म्हणे तुका अधिक अक्षराने एका भूवैकुंठ म्हणे तुका एका अक्षराने अधिक आहे. हे पंढरपूर म्हणजे साक्षात वैकुंठ आहे महाराज. आणि हे वैकुंठ असल्यामुळे सर्व तीर्थापेक्षा याची महिमा जास्त आहे. इतर तीर्थामध्ये आपण गेल्यानंतर तिथं जीव जावा लागतो. आता काशीला गेल्यानंतर काशीमध्ये जीव जावा लागतो, जीव मारावा लागतो म्हणतात. काशीला गेल्यानंतर काशीला लोक कशासाठी जातात? मरायला जातात बरेच लोक बरं का. मोक्ष देऊनी उदार काशी होय किर परी वेचणे लागे शरीर तिये गावी. काशीमध्ये तिथं राहावं लागतं. एक म्हातारा 99 वर्ष काशीमध्ये राहिला आणि नातून झालाय सगळ्यात धाकटा नातू आहे म्हणून एक दिवस बघायला आला आणि इकडं मेला. त्याला पुण्य मिळेल? नाही मिळणार महाराज, त्याला पुण्य नाही मिळणार. मग असं असणार हे काशीचं क्षेत्र. तिथं मोक्ष आहे पण उदार आहे महाराज. हिमवंत असणारा दोष खातो पण तिथं सुद्धा जीविताची हानी होते. ज्ञानोबाराय सांगतात. आता मला प्रमाणे सांगायला वेळ नाही, तो म्हणचा 12वा अध्याय पाठ आहे. हिमवंतू दोष खाय परी हिमवंतू दोष खाय परी जीविताची हानी होय. हिमवंत दोष खातो पण जीवाची हानी होत असते महाराज. त्याच्यामुळे या हिमाच्या ठिकाणी म्हणजे हिमालयाच्या ठिकाणी सुद्धा मोक्ष असणारा अवघड आहे. उलट हे तीर्थ करत जर गेलं ना, हे तीर्थ करून करून अहंकाराची प्राप्ती हो निळोबाराय सांगतात. करिता तीर्थाटने अहंकाराची प्राप्ती हो. आता मला तेवढा वेळ नाही म्हणून असं शॉर्टकट चाललंय बरं महाराज. तीर्थाटने केल्यानंतर अहंकार येतो, परंतु पंढरी असं क्षेत्र आहे इथं उठाउठी अभिमान जातो. तुकोबाराय सांगतात उठाउठी अभिमान जाय आईशे स्थळ कोण ते या पंढरी सगळे आणि खळा पाझर रोकडे. हे पंढरीच घडतं म्हणून सर्वोत्तम क्षेत्र हे पंढरपूर आहे. ऐका आणखी सांगितलं तीर्थयात्रा करताय ना, क्षेत्राची तीर्थयात्रा करताय ना, मग महिनाभर जर काशीला चालत गेलं त्याच्यापासून जे पुण्य निर्माण होतं ना, ते पुण्य निर्माण करण्यासाठी फक्त एक दिवस गोदावरीला चालत जावा. एक दिवस गोदावरी वाराणसी झाली जे माता गोदावरी एक दिवसा हे पंढरी पाऊल परिसा ऐसा ठसा नामाचा पंढरी पांडुरंग परमात्म्याचं हे क्षेत्र आहे महाराज. इकडे एक पाऊल फक्त पंढरीला जायचंय म्हणून टाकला तरी एवढं क्षेत्र असणारं मोठं आहे. काही क्षेत्रामध्ये महाराज फक्त त्या देवामुळं त्या क्षेत्राला महत्त्व आलेलं असतं. पण तुकोबाराय सांगतात हे पंढरपूर नावाचं क्षेत्र आहे ना, सामान्य नाही. याचा असणारा महिमा सांगू तुम्हाला. नामदेवराय सांगतात ऐका महिमा ऐका पंढरीचे महिमान राऊळे तितुकी प्रमाण आणि तेथील वृक्ष आणि पाषाण तेही देव जाणावे. या पंढरपुरातला वृक्ष पाषाण ते सुद्धा देव आहेत. म्हणून सर्व तीर्थापेक्षा या तीर्थाचा अधिक महिम्य आहे महाराज. या पंढरपूरसारख्या तीर्थाच्या ठिकाणी आपण आलोत. हे दुसरं असणारं सर्वोत्तम सांगितलं. पहिलं तीर्थ सर्वोत्तम सांगितलं, दुसरं तीर्थ क्षेत्र असणारं सर्वोत्तम सांगितलं. आता बारी आहे तिसरी म्हणजे देवाची. हा देव सर्वोत्तम असणारा सर्वोत्तम आहे. कशामुळं सर्वोत्तम सांगता हो तुम्ही? त्याचं कारण आहे हा पांडुरंग परमात्मा म्हणजे साधारण नाही. ज्यांना असणारे या पांडुरंग परमात्म्याचं वर्णन करायचं तर हा पांडुरंग परमात्मा सर्वासाठी श्रेष्ठ आहे. तुमच्या आमच्यासाठी श्रेष्ठ नसता तर आलो असतो का आपण? हा पांडुरंग परमात्मा सर्वांसाठी श्रेष्ठ आहे. म्हणून एकनाथ महाराज सुद्धा सांगतात महाराज हा पांडुरंग परमात्मा म्हणजे पांडुरंग परमात्मा सगळ्या दुबळ्यासाठी आहे. आले व संसारा तुम्ही एक आल्या संसारा आली या एक सुख उठा वेग करा शरण जाऊ आलिया संसारा उठा वेग करा शरण जाऊ दारा पांडुरंगाला शरण जा. कारण सगळ्यासाठी आहे. कारण हा दिनांचा असणारा स्वैर आहे असं तुकोबाराय सांगतात. पंढरीसी जारे आल्या नो संसारा पुढं दिनाचा स्वैर
पांडुरंग हो पांडुरंग दिनाचा सोयरा पांडुरंग हे पंढरीनाथ दिनाचा सोयरा पांडुरंग पांडुरंग दिनाचा सोयरा पांडुरंग हा पांडुरंग म्हणजे दिनाचा सोयरा आहे. एकनाथ महाराज सांगतात, महाराज साष्टांग एकनाथ महाराज सांगतात, पंढरपूर पाटणी गा महाराज सार्वभौम. पांडुरंग पुढं काय, दीनबंधू म्हणजे हा दिनांचा सोयरा आहे. आमचा तुमचा पांडुरंग परमात्मा आहे. दुसरी गोष्ट, देवांना सुद्धा पूज्य हा पांडुरंग परमात्मा आहे. काकड्याच्या जर ओळी पाहायला गेलं तर आपल्याला इथून तिथून दिसून येईल. सुरवर सुद्धा इथं विमानाची दाटी करून राहतात असं जनाबाई माता सांगतात की हां. सुरवराची विमाने गगनी दाटली सकळ, रखुमाबाई माते वेगी उठवा घनिनळ म्हणजे सगळे देवी देवता याचीच तर पूजा करतात. श्रुतीशास्त्र याला स्तवन करतात. महाराज इथं पांडुरंग परमात्म्याकडे यावं, त्याला पाहावं म्हणून त्या देवी देवतांच्या पत्न्यासुद्धा असणाऱ्या कवाडाच्या मागून बघतात. हो हां, कवाडाच्या मागून बघतात की नाही, कवाडाच्या मागून त्या बघतात. एवढंच नाही, हा पांडुरंग परमात्मा एवढा सार्वभौम आहे. यांनी ज्याला डोक्यावर बसवून घेतले ना, असा परमात्मा सुद्धा रंभादिकनाच ती पुढे उभे जोडोनी हात, तिरुसुळ डमरू घेऊन आला गिरिजेचा. हा गिरिजेचा कांत सुद्धा या पंढरीनाथाच्या असणाऱ्या काकड्याला येतो, इथं नमस्कार करायला येतो. आणि हा सगळ्या देवाचा वंद्य असणारा पांडुरंग परमात्मा आहे. यम ब्रह्मा वरुणेंद्र रुद्र मरुत स्तुनुवंती दिव्यैस्तवैर वेदै सांगपद क्रमोपनिषदैर गायन्ति यम सामगः ध्यानावस्थित तद्गते नमनसा पश्यन्ति यम योगिनो यस्यांतन्न विदुसुरासुरगणा देवाय तस्मै नमः. सुरासुरगणा देवाय तस्मै नमः म्हणजे सुरासुरगण सुद्धा ज्यांच्या अर्चना करतात. अहो, पांडुरंग परमात्म्याच्या अष्टकामध्ये सांगितलं, किरीटोज्वल सर्व दिक्प्रांत भागम सुरैहिरर्चितम दिव्य रत्नैरनर्घी. सुरैहि अर्जितम दिव्य रत्नैहि. सूर म्हणजे देवी देवता, अर्जितम म्हणजे पूजा करतात, दिव्य रत्नैरनर्घी दिव्य असणारे अनर्घ्य रत्नाच्या द्वारे हे देवसुद्धा ज्याची पूजा करतात तो पांडुरंग परमात्मा इथं उभा आहे. हो, हा पांडुरंग परमात्मा म्हणजे फक्त सगुण नाही. महाराज सांगतात, ब्रह्म ब्रह्म कशाला म्हणतात, येतो इमानी भूतानी जायन्ते येन जातानी जीवंती यत प्रविशंती. असा असणारा पांडुरंग परमात्मा तद्विजिज्ञासस्व तद्ब्रह्मेती, त्याला ब्रह्म असं म्हटलं जातात. आणि हा पांडुरंग परमात्मा सुद्धा तोच आहे. याने सुद्धा या विश्वाची निर्मिती केली. हा सुद्धा या विश्वाची निर्मिती करून या विश्वाच्या कणाकणामध्ये साठवलेला आहे. ज्याने हे विश्व निर्मिले, महर्षी देवा संस्थापिले, 21 स्वर्गाते धरिले, सत्ता मात्रे आपुल्या. हा परमात्मा निर्माणही करतो आणि त्याच्यामध्ये राहतो. म्हणून विठ्ठल जळीस्थळी भरला, रीता ठाव नाही उरला. आजी दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठल. विठ्ठल परमात्मा असणारा सर्वत्र भरलेला आहे. महाराज, हा ज्ञानघन आहे, चिदघन आहे. म्हणून यालाच वेदांताच्या भाषेत आनंद म्हणतात, अद्वय म्हणतात, नित्य म्हणतात, निरामय म्हणतात. आणि तेच समचरण असणारे इथं उभे तुकोबाराय सांगतात, ते हे समचरण ते हे समचरण साजिरे विटेवारी. ते हे समचरण विठेवर साजे. ते हे समचरण साजिरे विठेवारी. ते हे समचरण साजिरे विठेवारी. समचरण विठेवर साजे. ते हे समचरण विठेवारी. पहा भीमाचे रे विठ्ठल रूप. पहा भीमाचे रे विठ्ठल रूप. ते हे सम
साजिले विठोबारी ते हे समाचाराला साजिले विठोबा आहा भीमा तेरी विठ्ठल स्वरूप आहा भीमा तेरी विठ्ठल स्वरूप ते हे समाचाराला साजिले विठोबारी ते हे समाचाराला साजिले विठोबा. तुकोबराय सांगतात हा पंढरीनाथ म्हणजे साक्षात ब्रह्मच आहे. महाराज ज्ञानोबरायांच्या भाषेत सांगायचं म्हटलं तर नेनो ब्रह्म मार्ग चुकले आणि उघडे पंढरपुरासी आले. आणि दोन्ही कर ठेवून इथं पांडुरंग परमात्मा उभा आहे. त्यालाच आनंद आद्वय नित्य निरामय जे का निज ध्येय योगी यांचे ते हे समचरण सम पाय कर कटे 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 उभा तटे भिवरेता उभा तटे भिवरेता सम पाय कर कटे सम पाय कर कटे उभा तटे हरे उभा तटे भिवरेता सम पाय करते सम पाय करते. असा परमात्मा असणारा समपाय ठेवून उभा आहे ना हा परमात्मा. सर्वोत्तम तीर्थ झालं, सर्वोत्तम क्षेत्र झालं, सर्वोत्तम असणारा हा परमात्मा इथं समान पाय ठेवून उभा आहे. तुकोबाराय बोलतात सर्वोत्तम जर देव इथं उभा असेल तर माझी वृत्ती इतर तितर कशाला याच्या ठिकाणी राहावी. अभंगाचं पहिलं चरण समचरण दृष्टी विटवदे साबुरी समचरण दृष्टी विटवदे साबुरी समचरण दृष्टी विटवदे साबुरी तेथे माझे हारी तेरा भू आने कनल गे माय का पदार्थ आने कनल गे माय का पदार्थ तेथे माझे हारी तेरा भू आने कनल गे माय का पदार्थ माय का पदार्थ. तुकोबाराय सांगतात पांडुरंग परमात्मा जर सर्वश्रेष्ठ असेल तर याच्याच ठिकाणी माझी वृत्ती राहावी. हा कसा आहे तर समचरणादृष्टी विटेवरी साजिरी तेथे माझी हरी वृत्ती राहो. पंढरीनाथा माझी वृत्ती तुमच्या पायाजवळ राहावी. अशा प्रकारे तुकोबाराय देवापुढं मागणी मागतात. तुकोबारायांना देवाने सांगितलं अहो तुम्हाला माझ्या चरणाजवळ वृत्ती ठेवावी अशी तुम्हाला वाटते. उत्तमानाम स्वरूपम ही चरणशब्देन मन्यते या नियमाप्रमाणे. पण ऐका ना ही सगळी सृष्टी मी तुमच्यासाठीच तयार केलेली आहे. या सृष्टीतला कुठलाही पदार्थ मागून घ्या की. कारण या सृष्टीमध्ये जे जे पदार्थ निर्माण झालेले आहेत त्यांना प्रयत्नाने मिळवावं लागतं. पण न प्रयत्न करता मी सगळे पदार्थ तुम्हाला देऊ इच्छितोय. तुकोबाराय सांगतात घेतले असते हो देवा तुम्ही देताय म्हणूनही घेतले असते. पण हे अनेक पदार्थ मला नको आहेत. अभंगाचं दुसरं अनेक न लगे
माईका पदार्थ आणि कन लगे माईका पदार्थ लगे माईका पदार्थ आणि कन लगे माईका पदार्थ माझे नको देवा तेथे माझे नको देवा आणि कन लगे माईका पदार्थ आणि कन लगे माईका पदार्थ तेथे माझे अर्थ नको देवा माझे अर्थ नको देवा आणि कन लगे माईका पदार्थ आणि कन लगे तुकोबाराय बोलतात आणि दुसरे पदार्थ नको देवा, मला जे पाहिजे ते केवळ आणि केवळ परमात्मा तुझ्या असणाऱ्या स्वरूपाच्या ठिकाणी माझं चित्त आकृष्ट व्हावं, माझी वृत्ती त्या ठिकाणी राहो म्हणून तुकोबाराय बोलतात. आणि कन लगे माईक पदार्थ. बापू, नको म्हणणं लय सोपं असते, एखादी गोष्ट नको म्हणणं सोपं असते, परंतु 10,000 जर देऊ केले तर मी नको म्हणणार नाही ना, पाहिजेतच मला, पण नको म्हणणं सोपं असते. मी म्हणे नाही बापू तुमचा जसा मठ तसा माझाही मठ, माझा थोडा गरीब असेल पण मठ करीच दोघं बी, आपल्याला आपल्या आपल्यात देणं घेणं नाही जमायचं, आपण लोकांकडून घेऊ असं मी म्हणेल. परंतु बापूकडून नाही म्हणून मी नको म्हणेन. नको म्हणण्यासाठी मला जास्त प्रयास लागणार नाहीत, पण खरं सांगू प्रयास कशाला लागतील, नको म्हणल्यानंतर अंतकरणात जी आगीचा डोंब उसळेल ते पचवण्यासाठी फार प्रयास लागतील. कारण तोंडाने नको म्हणणं हे कृती आहे, परंतु अंतकरणाने नको म्हणणं हे फार अवघड असतं. तुकोबारायांना वाटलं देवाला वाटेल हा असणारा तुकोबाराय वरवर नको म्हणायलाय आणि न लगे माईक पदार्थ म्हणायलाय, याच्या मनामध्ये असेल म्हणून तुकोबाराय सांगितलं देवा त्या पदार्थाच्या ठिकाणी माझी असणारी वृत्तीसुद्धा नको, त्या पदार्थाच्या ठिकाणी अर्थ म्हणजे त्या ठिकाणी इच्छाही नको, आणि न लगे माईक पदार्थ तेथे माझे आर्त नको देवा. कधी कधी कसं होतं, पाकिट द्यायला आल्यानंतर मनामध्ये असतं घ्यावे डिझेल पुरते तरी होतील म्हणून, पण वरवर म्हणावं लागतं किंवा नको नको कसं पाकिट घ्यावं म्हणावं लागतं, पण अंतकरणात इच्छा आहेच की घेण्याची आहे. होय तसंच असते ना, यांच्यात देतच नाहीत म्हणा. पण नको नको म्हणणं हे असणारी नको म्हणण्याची वृत्ती त्या पदार्थाला नाहीसं जरी केलं तर अंतकरणातल्या वृत्तीला नाहीसं करणं होईल का आपल्याच्यानं, ते आपल्याकडून होत नाही. म्हणून तुकोबारायांना देवाला सांगावं लागलं तेथे माझे आर्त नको देवा. त्याच्या ठिकाणी पदार्थ तर नकोच नको, पण त्या पदार्थाच्या ठिकाणी आमची इच्छाही नको. एवढं असणारं सूक्ष्म असणारा विचार आहे. मला वेळ असणारा सूक्ष्मतेनं चलणं झालं आहे, ते मोठे पावलं टाकत चाललं आहे, त्याच्यामुळं याच्यावर मला विस्तार न करता मला पुढं जायचं आहे. तुकोबाराय म्हणतात देवा तुझं असणारं रूप माझ्या डोळ्यासमोर यावं, तुझे चरण माझ्या डोळ्यासमोर यावे, आणि त्या रूपाकडे बघत बघत फक्त मी एवढं म्हणावं विठोबा रखुमाये जय जय विठोबा जय जय विठोबा जय जय विठोबा कुमार कुमार धोपाल कुमार कुमार धोपाल कुमार कुमार धोपाल कुमार कुमार धोपाल कुमार धोपाल कुमार श्री ज्ञानदेव तुकाराम
तुकोबाराय दुसऱ्या चरणात अनेक माईक पदार्थाची अपेक्षा करत नाही. मग कसं असतं, एखाद्या लहान मुलाला चॉकलेट देऊन भागत नसेल तर त्याला एखादं खेळणं द्यावं लागतं. मग तुकोबाराय हे असणाऱ्या इहलौकिक पदार्थावर संतुष्ट नाही आहेत. हे तुकोब देवाला कळाल्यानंतर देवाने पारलौकिक पदार्थाचा असणारा आमिष दिलं. तुकोबाराय म्हणतात, पारलौकिक पदार्थ जरी देत असाल तरी ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी ते दुष्टित झणी जडो देशी. म्हणजे इथं तर माझी इच्छा नकोच नको, पण ती इच्छा निर्माण होईल असणारी स्थिती माझ्या हृदयाची होऊ देऊ नको. उलट त्या पदाच्या ठिकाणी दुश्चितता म्हणजे त्या पदार्थाच्या ठिकाणचा दोष मला कायम दिसत राहावा, म्हणजे त्या पदार्थाच्या ठिकाणी माझी प्रवृत्ती होणार नाही. अशा प्रकारचं देवा देणगी मला द्यायची तर द्या. देवाने विचारलं, काय तुकोबाराय, इहलोकातले पदार्थ नको म्हणताय, पारलोकातले पदार्थ नको म्हणताय, का असं म्हणताय? तुकोबारायने सांगितलं, इहलोकातले पदार्थ कर्माच्याद्वारे आम्ही मिळवू शकतो. पारलोकातले पदार्थ आम्ही धर्माच्याद्वारे मिळवू शकतो. धर्मामध्ये यज्ञादिक करून मिळवू शकतो, कर्माच्याद्वारे इथं मिळवू शकतो. मग भले लाच का देणं होईना, परंतु आम्ही इथं मिळवू शकतो. देवा, हे दोन्हीही पदार्थ मिळवण्यासाठी कर्म आणि धर्म करावे लागत असतील तर यत्कृतकम तद अनित्यम या नियमाप्रमाणे जे केलं जातं ते जर अनित्य असेल तर इहलोकही अनित्य आहे, पारलोकही अनित्य आहे. हे आम्हाला वर्म कळलं. अभंगाचं शेवट. तुका म्हणे त्यांचे कळले आम्हावर मा, तुका म्हणे त्यांचे कळले आम्हावर मारा, तुका म्हणे त्यांचे कळले आम्हावर मा, 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 तुका म्हणे त्यांचे कळले आम्हावर मा. जो जो कर्म धर्म नाशिवंत जे जे कर्म धर्म नाशिवंत अनेक न लागे माईक पदार्थ, अनेक न लागे माईक पदार्थ. जे जे कर्म धर्म नाशिवंत, जे जे कर्म धर्म नाशिवंत, पदार्थ आणि माईक पदार्थ. आता इच्छा नसली तरी असं म्हणावं लागेल, झालेली सेवा आपण हरिनाथाच्या चरणी समर्पित करतो. काय आपली इच्छा काय पूर्ण होणार आहे का महाराज?
बापाच्या पुढे लेकरांनी नाचावं नाही तर कुठे नाचा हां. बालक बापाच्या ताटी रिगे बापा तेची जेवू लागे तो संतोषलेने वेगे मुखची ओढेवी अशी पांडुरंगाची असणारी अवस्था आहे. मला इथं उभारत असताना दिवसभराच्या धावपळीमध्ये पूर्ण असं डोकं ब्लँक झालं होतं, म्हणजे कोऱ्या कागदासारखं. काय बोलावं असा प्रश्न पडला होता. परंतु तुम्हा सर्वांच्या कृपा आशीर्वादाने 2 शब्द पांडुरंगाच्या चरणी समर्पित करण्यात आलेले आहेत. आज ही भाऊसाहेब महाराजांना सेवा, भाऊसाहेब महाराजांनाच म्हणतो, त्यांच्याच फडाला आहे. कारण इथं आज मी भाऊसाहेबाचा मरण उभारलो, उद्या इथं कुणीतरी उभारणार याच्याविषयी मी निश्चिंत आहे आणि उभाही राहावं. मी योग्यता नसताना उभं राहिलो, कुणीतरी योग्य होऊन उभं राहावं. पण भाऊसाहेबाचं म्हणून कुणीही इथं उभारलं तरी मला आनंद आहे. ही सेवा भाऊसाहेब महाराजांची आहे आणि या भाऊसाहेब महाराजांच्या सेवेला पांडुरंगाने असं चरणाजवळ घ्यावं. पण देव असणारा कुणीतरी सुपूर्द केल्याशिवाय चरणाजवळ घेत नाही. तसं या सेवेला आपल्या भाऊसाहेब महाराज खरवळकर फड परंपरेच्या पदरामध्ये टाकण्यासाठी ज्यांनी प्रयत्न केलेले ते म्हणजे लबडे महाराज आणि उकळीकर बापू महाराज, या दोन्ही असणाऱ्या साधूवर्याच्या चरणी मी ही सेवा समर्पित करतो. त्यांच्यामुळे आपण सर्वजण या ठिकाणी भाऊसाहेब महाराजांचे म्हणून देवापर्यंत आलेलो आहोत. आणि यांना आम्ही आणखी अशीच विनंती करू, तो का म्हणे तुम्ही निरविल्यावरी मग माझा हरी उपेक्षिना, तुम्ही सांगितल्यास आम्हाला हरी उपेक्षा करणार नाही. त्यामुळं साधू संतांनी आम्हाला चरणाजवळ घ्यावं. आणि ही सेवा असणारी वारकरी फडकरी दिंडी समाज संघटनेची सेवा आहे. आणि या दिंडी समाज संघटनेमध्ये भाऊसाहेब महाराज खरवळकरांना असणारं याच दोघांच्या प्रेरणेमधून स्थानही मिळालं, त्यांच्याकडून ही सेवाही मिळाली. त्यामुळे यांचे मी आभार व्यक्त करतो. झालेली सेवा तुम्हा सर्वांच्या चरणी समर्पित करतो आणि या सेवेला या ठिकाणी विराम देतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज हरी ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली. तुकाराम 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 तुकाराम